नमस्कार मैत्रिणींनो. तर आई झाल्यानंतर सगळ्यात मोठा बदल कोणता होतो माहीत आहे? आपल्या दिवसांवर आपलं कंट्रोल राहत नाही. बाळ कधी उठेल, कधी रडेल, कधी झोपेल यावर सगळं ठरतं. आणि या सगळ्यात आई स्वतःला कम्प्लिटली बाजूला ठेवत असते. पण आज मी तुम्हाला मोटिवेशन नाही देणार. मी तुम्हाला एक सिंपल सिस्टीम सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही रोज थोडासा का होईना पण खरंच स्वतःसाठी वेळ काढू शकता. मैत्रिणींनो, टाईम हा सापडत नाही, तो क्रिएट करावा लागतो. आपण सगळ्या आईंची एक कॉमन तक्रार असते, माझ्याकडे ना वेळच नाही. पण खरं काय आहे माहीत आहे का? आपल्या दिवसात ऑलरेडी छोटे छोटे पॅकेट्स असतात, पण आपण ते नोटीस नाही करत. उदाहरणार्थ बघा, बाळ दुपारी 20-30 मिनटं झोपते किंवा सकाळी उठल्यानंतर थोड्या वेळ ते शांत असते. आपण त्या वेळेत काय करतो? पटकन भांडी, पटकन क्लिनिंग किंवा मोबाईल स्क्रोल वगैरे. पण आजपासून तुम्ही एक रूल करा, दिवसातला एक स्लॉट मी स्वतःसाठी रिझर्व करणार आहे. आणि तो 10 मिनिटाचा असला तरीही चालेल. पुढचं म्हणजे प्रायोरिटी बदलली की लाईफ बदलत असते. आपण नेहमी काय करतो की घर परफेक्टच पाहिजे, सगळं ऑन टाईमच पाहिजे. पण स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर थोडं लेट गो करावं लागेल. आज जर भांडी 30 मिनिटं उशिरा झाली तर काही बिघडणार नाही. पण तुम्ही जर रोज स्वतःला इग्नोर केलं तर हळूहळू तुमचं फ्रस्ट्रेशन वाढणार आहे. म्हणून एक छोटा बदल नक्की करा. डेली 3 प्रायोरिटीज तुम्ही लिहा, जसं की बाळ, घर आणि मीला तुमच्या लिस्टमध्ये प्लेस नक्की द्या. पुढची गोष्ट म्हणजे रेडीमेड मी टाईम लिस्ट नक्की तयार ठेवा. खूप वेळा आपल्याला वेळ मिळतो पण आपण कन्फ्यूज होतो, आता काय करू, आणि पुन्हा मोबाईल हातात घेतो आणि स्क्रोल करतो. म्हणून आधीच ठरवा, माझ्या मी टाईममध्ये मी काय करणार आहे आणि तो कसा असेल. उदाहरणार्थ 10 मिनटं मी शांत बसणार आहे, मी माझ्या आवडतीचं गाणं ऐकणार आहे, मी डायरी लिहिणार आहे, थोडीशी एक्सरसाइज करणार आहे किंवा गरम गरम चहाचा एक कप मी एन्जॉय करणार आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डायरेक्टली त्या लिस्टमधलं काहीतरी नक्की करा. म्हणजे तुम्हाला विचार करण्याचीही गरज पडणार नाही आणि तुमचा टाईमही वेस्ट होणार नाही ना. खूप आईंची एक बिगेस्ट मिस्टेक काय असते माहिती आहे का? नाही, मी स्वतः सगळं करणार आहे. पण प्रॅक्टिकल विचार केला तर आपण मशीन नाही आहोत. जर घरात कोणी असेल, जसं की नवरा, सासू किंवा आई की कोणीही असेल, तर दिवसातून 15-20 मिनटं तुम्ही नक्की हेल्प घ्या. सरळ तुम्ही बोला की मला थोडा ब्रेक हवा आहे. हे वीकनेस नाही आहे, तर हे एक सेल्फ केअर आहे. कधी कधी काय होतं की नवीन आईच्या मनात बऱ्याच प्रकारे गिल्ट येऊ शकतो. तर तुमच्या गिल्टला तुम्हाला हँडल करायला शिकायचं आहे. आई जेव्हा स्वतःसाठी वेळ काढते ना, तेव्हा तिच्या मनात एक आवाज येतो, मी माझ्या बाळाला सोडून बसले, माझं बाळ तिथे आहे आणि मी इथे हे करते. पण इथे माइंडसेट तुम्हाला चेंज करायचं आहे. तुम्ही स्वतःला रिचार्ज केलं तर तुम्ही तुमच्या बाळासाठी बेटर राहणार आहात. थकलेली आई आणि शांत आई यामध्ये खूप फरक असतो मैत्रिणींनो. आई असणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला सांभाळत बाळाला सांभाळणं आहे. तर आजपासून परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करू नका, फक्त कन्सिस्टंट बना. दररोज 10 मिनटं फक्त तुमच्यासाठी काढा आणि बघा, हळूहळू तुमचं मूड, तुमची एनर्जी आणि घरातलं वातावरणसुद्धा बदलायला लागणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल, हो मी हे स्टार्ट करणार आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा 10 मिनिट माझ्यासाठी. आणि हा व्हिडिओ प्रत्येक आईपर्यंत पोहोचवा, जिला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे पण कसा काढायचा ते कळत नाही आहे.